खरं तर आज आपण जर गावाखेड्यात जर पाहिलं तर अतिशय खंडित विद्युत पुरवठा होतं. त्याचं एक उदाहरण जर पाहिलं तर मी तुम्हाला देतो. सभापती महोदय, सगळ्या इकडे ग्रामीण भागात हा प्रश्न जास्त आहे. शहरात ज्याप्रमाणे दर्जेदार विद्युत भेटतं त्या तुलनेत ग्रामीण भागात भेटत नाही. मी कालची लाईट कशी भेटली आम्हाला सांगतोय. संध्याकाळी 6 वाजता लाईट गेली, 6:25 आली, आणखी संध्याकाळी 6:43 गेली, मग 7:25 आली, आणखी 8:35 लाईन गेली आणि ते 8:50 आली. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधी डीपी बदलायची आहे. इथं किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं. किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं की आमची डीपी जळलेली आहे, ते दुरुस्त करून द्या. 8 दिवस डीप्या दुरुस्त होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर 48 तासाच्या आत त्या डीप्या दुरुस्त केल्या पाहिजे, नाहीतर पर तासी 50 रुपये दंड देण्याचाही सुद्धा आपण दंडक आहे. एकाही महाराष्ट्रात एकालाही तो दंड अजूनही कुठल्याही अधिकाऱ्याला दिला नाही. यावरही लक्ष मला वाटते घालावं लागेल. पंजाबच्या शेतकऱ्यांना 24 तास लाईट भेटतं आणि ते मोफत आहे. तेलंगणामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे आपण लाईन देतो, 9 तास पूर्ण दर्जेदार लाईन दिलं जातं. आंध्रामध्ये सुद्धा तेच आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा मोफत वीज देतोय. मग त्या तुलनेमध्ये आपल्या इथलं होणारं लोड शेडिंग, खरं तर मी देवेंद्रजी आपलं पहिलं भाषण मी विधानसभेत ऐकलं होतं. आपण जेव्हा अनुशेषावर बोलत होतो तेव्हा जेवढी पुण्याले विद्युत पाहिजे शहराले तेवढी विदर्भाले लागत नाही. हे खरं तर वस्तुस्थिती आहे आणि ती सुद्धा दर्जेदार भेटली पाहिजे आणि ते कमी दरानं भेटली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त विद्युत हे विदर्भात तयार होतं. तर त्या संदर्भात आपण निर्णय घेणार का? दुसरा असं महत्त्वाचं का फिडरचं जे अंतर आहे ते प्रचंड लांब आहे आणि एवढा लांब आहे ते अंतर का त्याच्यामुळे जी विद्युत भेटायला पाहिजे ते दर्जेदार भेटत नाही. थोडा जरी पाऊस आला, थोडं जरी काही आलं तर पुन्हा विद्युत खंडित होतं. ही वस्तुस्थिती आहे. मग त्या नादुरुस्त डिप्या असन प्रचंड, तुम्ही जर पाहिल्या त्या डिप्या तर मला असं वाटतं का वर्षाले किमान 100 ते 150 शेतकरी या अपघातामुळे मरण पावतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला 8-8 महिने 1-1 वर्ष पैसा भेटत नाही. ह्या वस्तुस्थितीवर आपल्याला जावं लागेल. परिस्थिती त्या सगळ्यावर मात करून कशा दुरुस्त करता येईल. फीडर वाईज चांगला फीडर, जसं आपण पाहतोय का सुंदर गाव कल्पना तुम्ही राबवली, तसं सुंदर फीडर ही कल्पना राबवून जे कुठली तक्रारमुक्त फीडर राहील का या बाबतीतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. दुसरा आपण काय झालंय की तो तिसरा प्रश्न आहे, पण आता तुम्हाला विचारून घेतोय, कारण त्याच्यामध्ये 700 ते 800 फुटावर जे काही आपल्या लाईन आपल्या विदर्भात तुम्हाला माहीत आहे, आपल्या ज्या विहिरीले पाणी आहे ते 700-800 फुटावर आहे. पण जो हेड दिला आहे ना तुम्ही, तो हेड त्या फुटावरचं पाणी उचलत नाही सौर पंप, आणि याच्यात दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दुरुस्ती आपण करणार काय? एवढे 3 प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे आपण मागच्या अनेक वर्षामध्ये विजेची उपलब्धता तर वाढवली, परंतु त्या मनाने जे डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही वाढवलं नाही. त्यामुळे एकेका डीपीवर कनेक्शन्स वाढले, एकेका फीडरवरचं लोड वाढलं. आणि म्हणूनच आपण RDSSची स्कीम तयार केली आहे. त्या स्कीममध्ये नेमकं हेच आपण करतो, फीडर सेपरेशन करणं. आज जिथे फीडर सेपरेशन झालेलं नाही तिथे एकाच फीडरवर शेतीचाही लोड आहे, उद्योगाचाही लोड आहे आणि घरगुती लोड आहे. त्यामुळे उरलेले सगळ्या फीडरचं सेपरेशन आपण त्याच्यात करतो आहे. ॲडिशनल सबस्टेशन्स तयार करतो, ॲडिशनल डीपी पण त्याच्यामध्ये लावतो. काम सुरू झालेलं आहे. हे काम अजून जवळपास 3 वर्षापर्यंत चालणार आहे. पण त्याच्यानंतर आपण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 वर्ष लागतील असं नाही, पण जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं आपण हे दर्जेदार पद्धतीनं त्या ठिकाणी ही वीज जी आपल्याला दिली पाहिजे. हे जे फेलियर्स होतात, वीज नाही म्हणून फेलियर नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे म्हणून ते फेलियर आहे. दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि डीपी लावायचाच नाही, त्याच डीपीवर देत जायचे. तर जसं ओव्हरलोड झाला की तो डीपी जातो. म्हणून आता आपण डीपीचंही सेपरेशन करतोय, नवीन डीपी जास्तीचे लावतो
आणि दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, या आपल्या ऑफग्रीड सोलारमुळे आता डीपीवरही मोठ्या प्रमाणातलं लोड कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर डीपी फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण त्या डीपीवरचं लोड कमी होत आहे. तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा डीपी फेलियरचा रेट जवळपास आपण 0पर्यंत आणू शकू अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आता आपण वीज निरंतर योजना जी सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षीपासून आपण बजेटमधनंही त्या ठिकाणी रोहित्रांकरता पैसे देतो आणि DPDC मध्येही आपण कोर आणि नॉन कोर सेक्टर बदलून त्यातही आता रोहित्रांकरता पैसा देता येईल अशा प्रकारची परिस्थिती केलेली आहे. त्यामुळे आता रोहित्र आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो. तथापि ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी 48 तासाच्या ऐवजी 4 दिवस 5 दिवस काही ठिकाणी लागतात, सगळीकडे लागतात असं नाही आहे. प्रयत्न करून तेही 48 तासात कसं होईल हा प्रयत्न आपण करू. दुसरं आपण जे डार्क झोनच्या संदर्भात सांगितलं, आता त्यातही आपण हा निर्णय केलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी डार्क झोन सोडून, डार्क झोनमध्ये आपल्याला लावता येत नाही, पण जिथे पाणी खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी आता आपण 7.5 HP ऐवजी 10 HP पर्यंत अलाउ केलेला आहे. त्याला आपण ते देतो सौर पंप, त्याला सबसिडी पण देतो. नाही, त्यांना बूस्टर लावता येईल, त्यांच्याकरता बूस्टरची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेले, आता आपण ते घेत नाही आहोत. आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल.